नमस्कार। तर मी आज आपल्याला माझं छोटंसं किचन तुम्हाला दाखवणार आहे। माझ्याकडे काय काय वस्तू आहेत, मी त्या कशा ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया किचन ओट्यापासून। तर हा माझा किचन ओटा आहे बघा। या ठिकाणी खूप काही मोठा किचन ओटा नाहीये, छोटाच किचन ओटा आहे। किचन ओट्यावरती गॅस असतो माझा फक्त आणि भांड्याची जाळी ठेवलेली असते। स्वयंपाक करताना भांड्याची जाळी मला खाली ठेवावं लागते, नाहीतर स्वयंपाक करता येत नाही, ओटा छोटा पडतो। तर लगेच खाली ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत मी। सगळ्यात वरची जी ट्रॉली आहे ती आपण कटलरी ठेवण्यासाठी बनवलेली आहे। तर यामध्ये मी स्पून, सुरी, लायटर, जे मोठे चमचे असतात आपले भाजीसाठी जे आपण चमचे वापरतो ते, पक्कड, एका कप्प्यामध्ये मी सर्व चमचे ठेवलेले आहेत। दुसऱ्या कप्प्यामध्ये मी भाजीसाठी किंवा चपाती भाजण्यासाठी उलटणं, पळी, जे काही पक्कड लागतं आपल्याला ते ठेवलेलं आहे। त्याच्या बाजूला जो छोटासा फोडणीचा आपली कढई असते ती ठेवलेली आहे। मोठा झाऱ्या ठेवलेला आहे। लगेच बाजूला वाट्या आहेत बघा इथे। तर अशा पद्धतीने हा पहिली ट्रॉली मी सेट केलेली आहे। तर यामध्ये बरेच जण पेपर टाकतात, पण मी पेपर टाकत नाही। पेपर टाकले की कॉकरोच खूप होतात। तर त्याच्या खाली बघा इथे छोट्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत, त्यामध्ये डाळी ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला डाळी कमी लागतात, जसं की मसूर डाळ, मटकीची डाळ ठेवलेली आहे, छोले, राजमा, मसूर, अख्खा मसूर। तर हे असं मी यामध्ये छोट्या बरण्यांमध्ये ठेवलेले आहेत। तीळ भरून ठेवलेला आहे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप जास्त क्वांटिटीमध्ये लागत नाहीत, थोड्याच लागतात। तर मी या छोट्या बरण्यांमध्ये ठेवलेल्या आहेत। इथे मी स्टीलचा डब्बा केलाय साखरेसाठी आणि चहा पावडरीसाठी बघा। एका डब्यामध्ये चहा पावडर आहे आणि एका डब्यामध्ये साखर भरलेली आहे। आता याच्या खालची ट्रॉली बघूयात। मी खाली इथे थोडेसे भांडे ठेवलेले आहेत बघा। कुकर ठेवलेला आहे मोठा, त्याच्या खाली लगेच छोटाही कुकर आहे, त्यासोबत एकामध्ये घालून ठेवलेला आहे। त्याच्या बॅक साईडला कढई ठेवलेल्या असतात, एकात एक घालून पाटी ठेवलेली असते। पण इथं पाटी नाहीये, भांड्यांमध्ये पाटी आहे, वरती भांडे घासून ठेवलेले आहेत। कणिक मळण्यासाठी मी पाटीचा उपयोग करते। तर या ठिकाणी बघा आपण आता दुसरी ट्रॉलीचं आपण बघूयात काय ठेवलेलं आहे। तर इथे मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे बघा, मीठ ठेवलेलं आहे, हळद ठेवलेली आहे एका डब्यामध्ये, धना पावडर ठेवलेली आहे। यातली हळद आणि धना पावडर मी मसाल्याच्या डब्यांमध्येही काढून ठेवलेली आहे, पण आपण जास्त क्वांटिटीमध्ये आणतो तर मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे सर्व खडे मसाले ठेवलेले आहेत, गरम मसाला, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, हे असे ठेवलेले आहे। इथे बघा थोडेसे वेगवेगळे डब्बे दिसत आहेत तुम्हाला। तर हे असेच आपल्याला मिळालेले असतात कशावर तरी डब्बे, आपण काहीतरी घेऊन आलेलो असतो। ते छोटे छोटे डब्बे आहेत, त्यामध्ये हे मी खडे मसाले भरून ठेवलेले आहेत। तर आता बघा त्याच्याच खाली एक ट्रॉली आहे, त्यामध्ये मी सर्व पातेले ठेवलेले आहेत। पातेले अशा पद्धतीने एकात एक घालून ठेवल्यामुळे जागा खूप कमी लागते। कुकरचे डब्बे ठेवलेले आहेत, छोट्या कुकरमध्ये जे डब्बे ठेवते ते ठेवलेले आहेत आणि मोठ्या कुकरमध्ये ठेवते ते डब्बे ठेवलेले आहेत। आणि ही जी रिकामी जागा दिसते तुम्हाला, तर तिथं माझ्या मुलांचे टिफिन ठेवलेले असतात। आता टिफिन धुवायला आहेत, भांड्यांमध्ये धुतलेले आहेत, त्यामुळे इथं ठेवलेले नाही आहेत मी। आता याच्या खालची ट्रॉली आहे बघा, यामध्ये काय ठेवलंय। इथे बघा एक टिफिन आहे आणि छोटे मोठे आपल्याकडे जे प्लास्टिकचे डब्बे असतात ते ठेवलेले आहेत आणि दोन स्टीलचे डब्बे आहेत। एकामध्ये असंच आपलं किराणा ठेवलेला आहे थोडासा आणि एकामध्ये शेवया ठेवलेल्या आहेत। आता आपण सर्वात वरची दुसरी ट्रॉली पाहूयात। इथे बघा तुम्हाला इथे पण आपल्याला छोटे छोटे डब्बे दिसतील खूप। या छोट्या डब्यांमध्ये मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर, त्यानंतर काळं मीठ असं ठेवलेलं आहे। इथे बघा पोळपट आणि लाटणं ठेवलेलं आहे आणि एका डब्यामध्ये चपातीला लावण्यासाठी पीठ काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने पीठ काढून घेतलं ना तर खूप सोपं जातं आपल्याला पीठ लावणं चपातीला, आणि झालं की लगेच डब्बा झाकून ठेवायचा। तर त्याच्या खाली बघा इथं प्लेट आणि तांबे आणि ग्लास ठेवलेले आहेत। इथे छोट्या प्लेट आहेत, मागे तांबे ठेवलेले आहेत आणि ग्लास आहेत, काही कप आहेत दूध पिण्याचे मुलांचे। त्यानंतर चॉपर ठेवलेला आहे। इथे बघा भांडे घासून वरती ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडेसे भांडे कमी दिसतील आणि मी भरपूर असे भांडे वरती पॅक करून ठेवलेले आहेत जे लागत नाहीत ते आपल्याला। तर इथे बघा खाली सर्वात खाली मोठ्या ताटांचा कप्पा आहे।
या ठिकाणी बघा मोठे ताटं मी एकात एक घालून ठेवलेले आहेत, एका साईजचे एका कप्प्यामध्ये. तवा पॅन ही मी इथेच ठेवते. तर बघा लगेच वरती त्याच्या बेसिन आहे. अशा पद्धतीचे बघा इथे वरती कप ठेवलेले आहेत. मी भांडे घासून झाले की कप तिथे वरतीच ठेवते समोर मी. आणि लगेच वरती फिल्टर लावलेला आहे. इथे भाजी कट करायचं पॅड ठेवलेलं आहे, सीझर, आलं किसायची खिसणी ठेवलेली आहे. बेसिनच्या खाली जी जागा आहे ती पूर्ण रिकामी आहे माझी. तिथे मी रांगोळी ठेवलेली आहे, कारण की माझं सिलेंडर मी बाहेर ठेवलेलं आहे. मी बाहेरून कनेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे ती जागा पूर्णपणे रिकामी राहिलेली आहे. तर इथे लगेच बघा मी ओव्हन ठेवलेला आहे. ओव्हनच्या खाली माझा फ्रीज आहे. फ्रीजच्या वरती मी ओव्हन बसवून घेतलेला आहे. फ्रीजच्या शेजारी एक छोटासा सर्व्हिस ओटा दिलेला आहे, तिथेही मी थोडंसं फर्निचर करून घेतलेलं आहे बघा. तर या ठिकाणी काही प्लास्टिकच्या आणि काही स्टीलच्या डबे आहेत. 2 स्टीलच्या डब्यांमध्ये वरच्या मी पापड आणि कुरडया ठेवलेल्या आहेत. लगेच त्याच्या बाजूला तांदूळ आणि ज्वारीचं पीठ ठेवलेलं आहे. आणि जे खालचे डबे आहेत त्यामध्ये 2 डब्यांमध्ये गव्हाचं पीठ ठेवले. एका डब्यामध्ये थोडाफार जो शिल्लक राहतो आपला किराणा, तर तो ठेवलेला आहे. आणि एका डब्यामध्ये बेसन पीठ ठेवलेलं आहे. तर त्याच्याच बाजूला आणखी एक कप्पा आहे. तर इथे बघा, इथे सर्वात खाली मोठी कढई ठेवलेली आहे. टर्न टेबल ठेवलाय, केक बनवतो तो. आणि त्याच्यावरती एक सेट आहे, पॅन, डोस्याचा तवा आणि कढईचा. आणि त्याच्यावरती थोडंफार खोबरं आणि हरभऱ्याची डाळ ठेवलेली आहे एका डब्यांमध्ये. आणि वाणासाठी काही बरणे आणल्या होत्या, त्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या ठेवलेल्या आहेत वरती. आणि नंतर जे वरती आहे तो एक बॉक्स आहे, त्यामध्ये आपल्याला छोटं मोठं जे काही घरातलं सामान असतं तर ते ठेवलेलं आहे. त्याच्या शेजारी लगेच मी पॉलिथिन ठेवलेले आहेत. तर हा असा कप्पा ठेवलेला आहे बघा, हा इथला मी. खूप काही जास्त सामान नाही आहे माझ्याकडे, मोजकंच सामान घेतलेलं आहे मी. खूप काही पसाराही नाही आहे माझ्याकडे. तर बघा आता इथे ना मिक्सर ठेवलेला आहे या ओट्यावरती एका बाजूला. तिथेच मी लगेच हात पुसायला एक नॅपकिन ठेवलेला आहे. इथे एक छोटंसं बास्केट आहे. तर यामध्ये बघा मी खलबत्ता ठेवलेला आहे आणि छोटी तेलाची किटली ठेवलेली आहे. चपातीला लावण्यासाठी मी तेल यामध्ये घेते. त्याच्या बाजूला लगेच थोडीशी मोठी बास्केट ठेवलेली आहे, त्यामध्ये लोणचं आणि तूप ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जर तूप आणि तेल ठेवलं तर ओट्यावरती बिलकुल सांडणार नाही, ओटा चिकट होणार नाही आपला. त्याच्या बाजूला बघा चपातीचा डब्बा ठेवलेला आहे. त्यानंतर फ्रूट्स ठेवलेत बघा, केळी, कांदा, बटाटा आणि लसूण मी बाहेर ठेवलेला आहे. तर इथे नाही ठेवत, बाहेर एक गॅलरी आहे माझी, तिथे मी ठेवून देते. इथे बघा हे मंदिर ठेवण्यासाठी मी बनवून घेतलं होतं, पण आता मी मंदिर मोठं घेतलं आहे, त्यामुळे ही जागा रिकामी होती. तर म्हटलं इथं मुलांच्या पाण्याच्या बॉटल ठेवावेत, म्हणजे लगेच त्यांना फिल्टरच्या शेजारीच पाण्याचे बॉटल भरायला सोपं जाईल. तेलाची किटली ठेवलेली आहे तिथे आणि हॉर्लिक्सचा डब्बा. आता समोर बघा, इथे बघा अशा पद्धतीचं फर्निचर केलेलं आहे. माझ्याकडे सर्व प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत, काचेच्या बरण्या काही खूप जास्त नाही आहेत, थोड्याफारच आहेत, 1-2, त्याही छोट्या आहेत. कारण की ह्या प्लॅस्टिकच्या बरण्या मी म्हणजे ज्यावेळेस मी पुण्यात आली होती राहायला तेव्हा घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा तूर डाळ ठेवलेली आहे, मूग डाळ, साबुदाणा, उडीद डाळ, काळा मसाला, लाल तिखट, पोहे, चहा पावडर, रवा, शेंगदाणे ठेवलेले आहेत, मटकी ठेवलेली आहे आणि मुलांसाठी फुटाणे ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने हा किराणा मी भरून ठेवलेला आहे, जेणेकरून मला पटकन दिसेल. तर इथे एक कप्पा आहे त्याच्यावरती, तर तिथं मी तांदूळ ठेवलेला आहे, बासमती राईस. त्याच्या बाजूला सांडगे ठेवलेले आहेत. त्यानंतर त्या बाजूच्या डब्यांमध्ये एक्स्ट्राचं सामान आहे, काही चिप्स आहेत, थोडेसे असे बॉबीज ठेवलेले आहेत, शेंगदाणे ठेवलेले आहेत एक्स्ट्राचे, धना पावडर आणि काही प्लॅस्टिकचे बरणे आहेत. तर बघा त्याच्यावरचा जो कप्पा आहे ना, तो पूर्ण माझा केकचा सामानाचा कप्पा आहे. मी केक बनवते तर त्याचं सामान आहे सगळं वरती. आत्ता काही केक बनवायला जमत नाही कामामुळे, त्यामुळे ते सामान मी आता वरती ठेवलेलं आहे. माझ्याकडे सर्व केकचं सामान आहे, पण आता कामामुळे काही केक बनवायला जमत नसल्यामुळे त्या सामानाला काही हात लागत नाही माझा. तर बघा इथे बघा अशा पद्धतीने सामान ठेवलेलं आहे. तर त्याच्या शेजारी बघा आता इथे मी डोअरला काच बसवून घेतलेली आहे. ह्या एकाच कप्प्याला मी काच बसवून घेतली आहे. तर इथे बघा या ठिकाणी
वरती ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत मी। त्याच्या मागे काचेचे ग्लास आहेत, काही थोडेसे काचेचे बाउल आहेत, छोट्या वाट्या आहेत आणि कप आहेत आपले काचेचे। आणि खाली जे आहे ते सँडविच मशीन आहे। त्याच्यावरती थोडेफार डिनर सेटचे भांडे आहेत। तर इथे बघा बीटर आहे माझा क्रीम बीट करायचा आणि त्याच्या बॅक साइडला ग्राइंडर ठेवलेला आहे। आणि जे 2 डब्बे दिसतात त्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स शिल्लक राहिलेले आहेत ना ते ठेवलेले असतात। तर सर्व ड्रायफ्रूट आणले की बर्नीमध्ये बसत नाहीत, तर जे शिल्लक राहिलेले असतात ते मी खाली ठेवते, जेणेकरून मुलांना पटकन खाल्ल्या जातील, हात पोचेल। तर बघा या ठिकाणी आणि वरती चुरमुरे ठेवलेले आहेत एका डब्यामध्ये आणि बाजूला मिक्सरचे भांडे ठेवलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीने हे मी सामान ठेवलेलं आहे। खूप काही माझ्याकडे काचेच्या वस्तू नाही आहेत, अगदी मोजक्याच आहेत आणि मी खूपही काही घेत नाही, कारण की आपल्याकडे जागा खूप कमी असते, त्यामुळे उगीच पसारा होतो। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे। हा जो वॉलपेपर दिसतोय ना तुम्हाला, तर तो मी आत्ताच लावून घेतलेला आहे। फक्त 330 रुपयामध्ये हा पूर्ण मी वॉलपेपर लावून घेतलेला आहे। इतकं स्वस्त मला हा पडलेला आहे। मीशोवरून मागवला होता। वॉलपेपर लावल्यामुळे पूर्ण किचनला खूप छान लुक आलेला आहे। तर बघा या ठिकाणी 2 ॲप्रन ठेवलेले आहेत मी, एक स्वयंपाक करताना वापरते मी आणि दुसरा भांडे घासताना। तर अशा पद्धतीचं बघा हे माझं किचन आहे। हा फ्रीज आहे माझा। फ्रीज पण काही खूप मोठा नाही आहे माझ्याकडे, मीडियम साईजचा आहे। तुम्हाला वाटत असेल की ओव्हन एवढ्यावरती का तुम्ही बसवला असेल, तर माझा छोटा मुलगा आहे ना, तो ओव्हन सारखं ओढत होता। मी ओव्हन खाली बसवलेलं होतं, तर त्यामुळे मी ते ओव्हन वरती बसवलेलं आहे आता। पण मी माप दिलं होतं थोडंसं खाली, पण ते बसवताना खूपच वरती झालं। तर इथे बघा एका बाजूला इथे की होल्डर आहे, टेलिफोन आहे, कापूर जाळायची मशीन आहे। खूप छान वास येतो यामध्ये कापूर टाकून जर आपण हे चालू केलं तर। कॅलेंडर ठेवलेला आहे इथे। तर ही पेंटिंग माझ्या मुलीनी बनवलेली आहे, खूप सुंदर पेंटिंग बनवते ती। घरातील काही मोठ्या वस्तू, पातिले म्हणा, एक्स्ट्राचे भांडे म्हणा, ते मी वरती स्टोरेज केलेले आहे, तिथं ठेवलेले आहे। त्या वस्तू काही आपल्याला जास्त लागत नाहीत म्हणून वरती ठेवून दिलेले आहेत। एका बाजूला ओट्यावरती माठ ठेवलेला असतो पाणी भरून मी, पण आता ठेवलेला नाहीये। माझा मुलगा सारखा त्याचा नळ चालू बंद करतो, म्हणून मी तो काढून बाजूला ठेवून दिलेला आहे। तर बाहेरच्या बाजूला एक गॅलरी दिसते तुम्हाला, ड्राय बाल्कनी दिलेली आहे मला ती। तर बाल्कनीमध्ये माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे फक्त। हा जो वॉलपेपर आहे तो मी आत्ता लावलेला आहे, कारण की माझा जो ओव्हन होता तो खाली मी लावलेला होता स्टँडला। ते स्टँड काढल्यामुळे ती भिंत खूप खराब झाली होती। म्हटलं सेम कलर देण्यापेक्षा आपण इथे वॉलपेपर लावा, आणि मला मस्त असं अगदी स्वस्तात मस्त वॉलपेपर मिळाला। वॉलपेपर लावल्यामुळे पूर्ण किचनचा लुकच चेंज झालेला आहे माझा। तर बघा हे मस्त असं माझं छोटंसं किचन आहे। हे किचन माझं एकदम ओपन आहे, हॉलच्या लगेच समोर दिसतं आम्हाला। तुम्हाला माझं स्वयंपाकघर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा। हे बघा मस्त असं माझं छोटंसं स्वयंपाकघर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।